शिर्डीत आता साई दर्शन टाइम होणार आहे। या नव्या योजनेचं आज उद्घाटन होणार आहे। भक्तांचं दर्शन रांगेतील वेळ वाचावा यासाठी संस्थानानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। टाइम दर्शन आधार कार्डशी जोडलं जाणार आहे। दर्शनाची वेळ तुम्हाला दिली जाणार आहे। आता नेमकी योजना कशी असणार याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे। संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या योजनेची माहिती दिली। शिर्डीच्या साईबाबा संस्थानं आयोजित केलेल्या जगभरातील साई मंदिराच्या विश्वस्तांच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आलं। पुढील वर्षी साईबाबांच्या समाधीत 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं त्याचं नियोजन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। देश विदेशातील सुमारे 2000 प्रतिनिधींनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला। या परिषदेमध्ये मात्र प्रामुख्यानं शिर्डीत उद्भवणारा पाणी प्रश्न चर्चेला गेला। साई समाधी शताब्दी वर्ष 2017 साली विजयादशमीला साजरा होतोय। यासाठी देश विदेशातील साई मंदिराशी समन्वय साधून समाधी शताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा या परिषदेला समाविष्ट झाल्यात। पण या सगळ्या सोहळ्याला बट्टा लागला तो शिर्डीच्या विश्वस्तांनी। कार्यक्रमाचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं। अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना साईबाबा संस्थानचे विश्वस्त प्रताप भोसले यांनी मुनगंटीवारांना थांबवत बाहेर जाऊन बोला असं सांगितलं। अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद बंद पाडत शिर्डीच्या विश्वस्तांची मुजोरी आता समोर आली आहे। व्यक्तिगत मानपान असेल, सन्मान असेल, हा साईंच्या इतक्या मोठ्या कार्यक्रमात अतिशय क्षुल्लक आहे आणि कोणीही मानपान करून यामध्ये असू नये। जसं आमची आई सांगायची की राग कितीही येऊ तो जेवणाच्या ताटावर काढू नका। तुमच्या मनात राग कितीही येऊ तो तुम्ही समाधी शताब्दी समारोहावर काढता कामा नये। संगमनेर येथे गीता परिवाराला त्रिदशक पूर्ण झाल्यानं राष्ट्रीय योग महोत्सव साजरा करण्यात आला। देशभरातील 15,000 विद्यार्थी आणि नागरिकांनी संगीताच्या तालावर योग साजरा केलाय। योगगुरू बाबा रामदेव यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत योगाचे धडे दिले। निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलंय। त्यांच्या या कृत्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महादेव जानकर आणि देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आलाय। जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा तसंच उमेदवाराला कब्बशी चिन्ह द्यावं म्हणून दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती। निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे। ज्या जेसा मोटवानीसाठी जानकरांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 ची निवडणूकही आयोगानं आता रद्द केली आहे। इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलंय। काँग्रेसनं केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। औरंगाबाद जिल्ह्यात नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर आणि पैठण नगरपालिकासाठी प्रचार सभा घेतल्या। यावेळी विकासासाठी शिवसेना भाजपच्या उमेदवार निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। आम्ही तंत्रज्ञानात पैसा देऊ, सर्व शहर सुंदर करू, निधीची कमतरता पडू देणार नाही, पैसे देऊ, एका महिन्यात काम आणि 100 दिवसात वर्क ऑर्डर काढू, वेळेत काम झालंच पाहिजे, त्याची गुणवत्ता त्रयस्थ माणूस तपासेल, काम खराब असेल तर कारवाई करू असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। नगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान नोटाबंदीवर फटकेबाजी करणं विरोधकांनी सोडलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नरमधल्या सभेतही याचा प्रत्यय आला। यावेळी अजित पवारांनी मोदी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली। यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही। याचबरोबर गेल्या वर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय नामकरण आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय नामकरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला। राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।
14 डिसेंबरला सकल मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचं नागपुरात आयोजन करण्यात आलं. विधान भवनावर धडकणाऱ्या या मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून निघालेल्या रॅलीत युवक युवती सामील झाले. यापूर्वी 25 ऑक्टोबरला मराठा क्रांती मूक मोर्चाचं नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपुरात दुसऱ्यांदा 14 डिसेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे लागलं आहे. भारतीय संविधानाबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी काल कोल्हापुरात संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक उपस्थित होते. मोर्चाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थिनींनी भाषणं केली आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातील काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली. धार्मिक स्थळ हटविण्यावरून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांची शिवराळ भाषा आता समोर आली आहे. खैरेंनी नागरिकांसमोर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. वेळ पडली तर आयुक्तांना मारू असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. या क्लिपमधून समोर हे वक्तव्य आलंय. राजा बाजार इथं अतिक्रमण हटाव मोहिमेत पालिकेनं हाती घेतली आहे. या मोहिमेत काही धार्मिक स्थळ पाडण्याची तयारी पालिकेनं केली असता खासदार चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आणि मंदिर पाडण्यासाठी त्यांनी विरोध केला. इतकंच नाही तर खैरे यांनी पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत धार्मिक स्थळ पाडण्यासाठी विरोध केला. यापूर्वी देखील धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावरून खासदार चंद्रकांत खैरे यांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं होतं. या व्हिडिओ क्लिपमध्ये वादग्रस्त वक्तव्य कैद झालंय. मात्र खासदार खैरे यांनी सर्व आरोप फेटाळले असून बकोरिया चांगले मित्र असून खैरे यांनीच त्यांना औरंगाबाद पालिकेत टिकू दिलं असं सांगत अनेक जण त्यांना हटविण्यासाठी मुंबईत चक्रा मारत होते. त्यांचं काम चांगलं आहे असं सांगायला देखील ते विसरले नाहीत. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षय कुमार काळे 700 मतांनी विजयी झालेत. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण दवणे यांना 142, मदन कुलकर्णी यांना 27 आणि जयप्रकाश घुमटकर यांना 3 मतं पडली. एकूण 1075 इतकं मतदान झालं. त्यापैकी 17 मतं अवैध ठरली. मुंबईत हेलिकॉप्टरला अपघात झालाय. आरे कॉलनीतील रॉयल पाम्स इथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालाय. रॉबिन्सन R44 असं हे हेलिकॉप्टर असून यात जखमी झालेल्या 4 प्रवाशांपैकी एका महिलेचा आणि पायलटचा मृत्यू झालाय. अपघातानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आग विझवली. हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. घारीला वाचवताना अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झालेत. तिन्ही जवानांची प्रकृती आता गंभीर आहे. मुंबईतल्या महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे. शनिवारी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेत एक घार फसली होती. तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी आपला जीव धोक्यात घातला. एका काठीच्या सहाय्याने तिला सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते. त्याचवेळी ही काठी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेला लागली आणि या तिन्ही जवानांना विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि ते रेल्वे ट्रॅकवर कोसळले. या तिघांनाही वॉकहार्ट रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलाय. मात्र तिघेही 40 ते 70% जळाले असल्यानं बर्न इन्स्टिट्यूट ऑफ नवी मुंबईमध्ये त्यांना हलवलं जाण्याची शक्यता आहे. नेरूळच्या MGM शाळेत गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या शिक्षकानंच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पालकांनी याबाबत या शिक्षकाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हरिशंकर शुक्ला असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर याची वाच्यता केल्यास त्यानं तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित विद्यार्थिनी आणि कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरात पिरामल रियालिटीच्या वतीनं वार्षिक फ्लॉवर शोचं आयोजन करण्यात आलं. बाळकुंभ परिसरातील 32 एकरच्या जागेत हा शो आहे. 17 ते 18 डिसेंबर दरम्यान या शोचा आनंद ठाणेकर घेऊ शकतात. ठाणेकरांना हा शो मोफत आहे. मात्र त्यासाठी पूर्वी नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती आयोजक डॉ. स्वाती पिरामल यांनी दिली. फुलांच्या माध्यमातून विविध घटना साकार केल्या जाणार आहेत. यंदाच्या शोमध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चंपारण्य सत्याग्रहाचा गौरव करण्यात येणार आहे. यात छोट्या निळ्या रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
1 एप्रिल 2017 पासून देशात जीएसटी कर प्रणाली लागू होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे। रविवारी दुपारी जीएसटी काउन्सिलची 6वी महत्त्वाची बैठक अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीमध्ये पार पडली। या बैठकीतही जीएसटीसाठी आवश्यक असणाऱ्या 3 कायद्यांच्या मसुद्यावर एकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावेळी केरळ आणि तामिळनाडू 1 एप्रिल 2017 ची डेडलाईन पाळण्यात असमर्थता दर्शवली। या बैठकीमध्ये एकमत होऊ न शकल्याने पुढची बैठक 22 आणि 23 डिसेंबरला बोलवण्यात आली आहे। त्यामुळे संसदेच्या चालू अधिवेशनात जीएसटीसाठी आवश्यक 3 कायदे पास होणार नाहीत, हे आता स्पष्ट झालं आहे। येत्या काही दिवसात देशात प्रवास करणं महागण्याची शक्यता आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त अधिभार लावण्याचा रेल्वे मंत्र्यांचा विचार आहे। सुरक्षेसाठी वेगळी गंगाजळी तयार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं फेटाळल्यानं आता सेस लावून प्रवासी सुरक्षा बळकट करण्याची योजना तयार करण्यात येत आहे। नव्या प्रस्तावानुसार जो अधिभार लावण्यात येईल तो रुळाचं मजबूतीकरण, सिग्नल यंत्रणेचं आधुनिकीकरण आणि मानवविरहित रेल्वे फाटकं नाहीशी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत। पाकिस्ताननं आपल्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही तर पाकिस्तानचे 10 तुकडे होतील असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे। कारगिल युद्धात पाकिस्तानला माती खावी लागली होती। भारताचा युद्धात पराभव करू शकत नसल्याचं पाकिस्तानला कळलं आणि त्यामुळेच ते दहशतवादाचा आधार घेत असल्याचं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। मात्र पाकिस्ताननं वेळीच सावध व्हावं आणि 1971ची आठवण ठेवावी, अन्यथा भविष्यात पाकिस्तानचे 10 तुकडे होतील असा दम राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिलाय। जम्मूच्या कठुआमध्ये शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडू शोकसागरात बुडालाय। त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं आतापर्यंत 470 जणांचा मृत्यू झालाय। या सगळ्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत देण्यात येणार आहे। AIADMK पक्षाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे। कालपर्यंत हा आकडा 280च्या घरात होता। उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नाहीत। उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दाट धुक्यामुळे ते हेलिकॉप्टर न येऊ शकले नाहीत। त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला मोबाईलवरून संबोधित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी त्यांनी नोटाबंदीचे समर्थन करत काळ्या पैशावाल्यांची खैर केली जाणार नाही असं सांगितलं, तर गरिबांच्या उद्धारासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। उत्तर प्रदेशमधून गुंडाराज संपवून टाकण्याचं आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे। शनिवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं केलेल्या कारवाईमध्ये 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये तब्बल 2,60,00,000 रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश आहे। एका कपाटात ही रक्कम लपवून ठेवण्यात आली होती। ग्रेटर कैलाश परिसरातील एका लॉ फर्मवर टाकलेल्या छाप्यात ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। कर्नाटक आणि तमिळनाडूत केलेल्या कारवाईतही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती। सिरियाच्या पल्मायरा भागात आयसिसच्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे। हा भाग 9 महिन्यांपूर्वी रशियन सैन्य हवाखाली आहे। या भागात सैनिकांची आयसिस सोबतची लढाई अजूनही सुरू आहे। त्यामुळे हा भाग आयसिसच्या तावडीतून सोडवण्यासाठी सैनिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सनं सांगितलं आहे। आयसिसचा प्रभाग सिरियाच्या रक्कामध्ये अजूनही जाणवत असल्यानं अमेरिका अतिरिक्त 200 सैनिकांची कुमक तिथे पाठवणार आहे। अमेरिकेचे सैनिक रक्का पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या सैनिकांमध्ये बॉम्ब निष्क्रिय करणारी टीम देखील सामील आहे। सिरियामध्ये आतापर्यंत 300 अमेरिकन सैनिक आहेत। उत्तर इराकच्या गारा क्षेत्रात तुर्कीच्या जवळपास 20 जहाजांवर हवाई हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये 19 हल्लेखोरांचा मृत्यू झालाय। जवळपास 20 लढाऊ जहाजं तुर्कीच्या दिशेनं कूच करत असल्याची माहिती तुर्की सैनिकांना मिळाली होती। तुर्की सैनिकांच्या तुकडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या जहाजांवर तुर्की सैनिकांनी हल्ला करून कट उधळून लावला। आयसिसनं इराकी सैनिकांसोबत सुरू असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केलाय। यात आयसिसचे अतिरेकी इराकी सैनिकांना प्रत्युत्तर देत असल्याचं दिसत आहे। हा व्हिडिओ मोसूल शहराजवळ चित्रित केला गेला आहे। आयसिसचे अतिरेकी मोसूल पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतायत। इस्तांबूलमध्ये एका फुटबॉल स्टेडियमबाहेर मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 29 लोकांचा मृत्यू झाला आणि 166 जण गंभीररीत्या जखमी झालेत। दंगल नियंत्रक पोलिसांना लक्ष्य करत हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। तुर्की सरकारनं हा अतिरेकी हल्ला असल्याचं सांगितलं आहे।
श्रीलंकेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कोलंबो बंदरावर केलेल्या कारवाईमध्ये 1200 कोटींचं कोकेन जप्त केलंय। हे कोकेन एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आलं होतं। दक्षिण आशियात केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। अटक केलेले आरोपी भारतीय असल्याचं श्रीलंकन पोलिसांनी सांगितलं आहे। बल्गेरियाच्या हितलिनोमध्ये गॅस वाहून नेणारी ट्रेन रुळावर घसरली। या दुर्घटनेनंतर ट्रेनच्या टँकरमध्ये भीषण स्फोट झाला। या स्फोटामुळे 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 23 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की 20 घरांची पडझड झाली आहे। वानखेडे टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे। चौथ्या दिवस अखेर इंग्लंडची 6 बाद 182 अशी बिकट अवस्था झाली। त्यामुळे 5व्या दिवशी ही टेस्ट जिंकण्यासोबतच सिरीज खिशात घालण्यापासून टीम इंडिया 4 पावलं दूर आहे। विराट कोहलीची डबल सेंचुरी आणि जयंत यादवच्या सेंचुरीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 231 रनची आघाडी मिळाली आणि यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी मैदानात उतरलेल्या कुक सेनेला भुवनेश्वर कुमारनं दुसऱ्याच बॉलला पहिला धक्का दिला आणि त्यानंतर जडेजानं कुकचा अडसर दूर केला। यानंतर मात्र भारतीय फिरकीच्या तिकडीपुढे इंग्लंडच्या बॅट्समनने सपशेल लोटांगण घातलं। जो रूटनं 77 रनची खेळी केली तर जॉनी बेअरस्टो चौथ्या दिवस अखेर 50 रन्सवर नाबाद आहे। आता 5व्या दिवशी टीम इंडियाकडे 49 रनची आघाडी आहे। उर्वरित इंग्लंड बॅट्समनला झटपट आऊट करून टेस्ट आणि सिरीज जिंकण्याच्या इराद्यानं कोहली सेना मैदानात उतरेल। चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीची जादू बघायला मिळाली। तिसऱ्या दिवशी नाबाद 147 धावांवर खेळत असलेल्या कोहलीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना 7वं आसमान दाखवत द्विशतक ठोकलं। विराटचं या वर्षातील त्याच्या कारकिर्दीतलं हे तिसरं दुहेरी शतक आहे। कोहलीच्या या विराट खेळीनं भारताला पहिल्या डावात आघाडीच्या दिशेने नेलं। भारतीय संघ चौथ्या दिवशी 631 धावांवर सर्व बाद झाला असून भारताकडे 231 धावांची आघाडी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।